विधानसभेमध्ये आपली रणनीती चांगलीच चालू आहे आणि मुखेड कंधार विधानसभेमध्ये आपलं स्वागत आहे। सर, मुखेड कंधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातनिहाय समीकरण सोडवण्यासाठी आपली कशी रणनीती असणार आहे? नमस्कार। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुखेड कंधार विधानसभेतील मी बालाजी पाटील खडगावकर महायुतीकडून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरे आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माझं चालू असलेलं काम, लोकांचा सहभाग, लोकांचा प्रतिसाद हे विचारात घेता महायुतीचं मला उमेदवारी देतील अशी अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने मी काम करत आहे। आपण या मतदारसंघातील जातनीय समीकरणाबाबत आपली रणनीती काय आहे असा प्रश्न विचारला। वास्तविक हा प्रश्न ऐकून मला थोडा खेद झाला, वाईट वाटलं, कारण 1975 वर्ष झाले जात जाण्यासाठी कर्वे साहेब, महात्मा फुले साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शाहू महाराज कितीतरी मान्यवरांनी आपल्या जीवाची प्रकाष्ठा केली आणि आपलं भारत संघ जात हे वैयक्तिक आहे, हे सामूहिक निवडणुकीसाठी किंवा एकमेकांमध्ये भेद ओळखण्यासाठी खरं तर हे अपेक्षित नाही आहे। आम्ही, माझे आईवडील वारकरी संप्रदाय, आमच्यावर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा पगडा। मी प्रशासकीय सेवेमध्ये 37 वर्ष काम केलं। विविध पक्षांच्या महापालिकामध्ये, नगरपालिकामध्ये मी काम केलं। विविध जाती धर्माचे लोक माझे नगराध्यक्ष, महापौर म्हणून माझ्यासोबत होते। मी विविध सरकारचे मुख्यमंत्री यांच्यासोबत काम केलं। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत तर मी खाजगी सचिव म्हणून काम केलं। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांची जी कामाची पद्धत आहे, समाजाच्या प्रती असलेली त्यांची बांधिलकी, महिलाबद्दल असलेला त्यांचा आदर, बेरोजगार तरुण, युवा, युवती, कामगार यांच्याबद्दलची त्यांची तळमळ, हे प्रेरणा घेऊन मी हे काम करत आहे। त्यामुळं माझासुद्धा पिंड माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळे जातीभेदाच्या पल्लाड माझ्यावर संस्कार आहे। तर मी असं कुठलं जातीच्या समीकरणावर इथलं राजकारण आम्ही करत नाही आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण। आम्हाला सुद्धा आता माझ्यासोबत 400-500 गणमान्य या मुख्यमंत्र्यांचा माझ्या पाठीशी आहे। भारतीय जनता पार्टीचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेना तर माझं घर आहे, इतर पक्षांचे सुद्धा आहेत, काँग्रेसचे आहेत, RPIचे आहेत, आपल्याला हे दिसून येत आहे। तर हे सामूहिक एवढं मोठं नेतृत्व आमच्या पाठीशी येत आहे, तर सर्वसमावेशक सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारणाचं, समाजकारण करण्याचं माझा मुख्य उद्देश आपल्या समाजाचा विकास, आपल्या भागाचा विकास। आता आपल्याकडे सिंचनाची मर्यादा आहे, आपल्याकडे रोजगारांच्या मर्यादा आहेत, आपल्याकडे अद्ययावत असे शाळा नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, रस्त्याची कनेक्टिव्हिटी 100% नाही आहे। या अनुषंगाने विकासात्मक काम करण्याचा माझा मनोदय आहे आणि मला खात्री आहे की माझा जो उद्देश आहे ते विचारात घेता सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे लोक या निवडणुकीमध्ये क्रांती करतील आणि आपण निश्चित बघाल विकास हेच आमची जात राहणार आणि सामान्याला प्रवाहात आणणे हाच आमचा उद्देश राहणार आहे आणि याच अनुषंगाने बालाजी पाटील खडगावकरला ह्या विधानसभेत मतदान होणार असं मला वाटतं।